काव्यरसिको नमस्कार। मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज 12 मे जागतिक परिचारिका दिन। आपण आता सध्या गेले वर्षभर 6 वर्ष कोरोनाशी झुंजतोय, त्यामुळे प्रत्येकाचंच काही ना काही रुग्णालयाशी संबंध येतोय। एरवीच्या जीवनात सुद्धा आपण कधी ना कधी आपण स्वतः रुग्णालयात जातो, ॲडमिट असतो, दाखल असतो किंवा इतर कोणाला भेटायला जातो, तेव्हा तिथे बघतो सतत आपण ज्यांना नर्स म्हणतो, परिचारिका, त्यांची धावपळ चालू असते। गोळ्या औषध देणं, इतर कामं सगळी ही सतत करतात। पण खूप वेळा त्यांच्या सेवा त्यांची लक्षात घेतली जात नाही। म्हणजे बरेचसे सगळं श्रेय डॉक्टरांना मिळतं। डॉक्टरांना श्रेय मिळालंच पाहिजे, त्यांची बुद्धी, त्यांची मेहनत असतेच, पण इतर कामं डॉक्टरांना किंवा रुग्णांना तत्परता जे हवं ते देणं हे अगदी नियमित परिचारिका करत असतात, पण त्यांच्याकडे विशेष लक्ष जात नाही, त्यांचं सेवा लक्षात घेतली जात नाही। आज आपण त्यांचाच परिचारिका, नर्स, सिस्टर यांचा गुणगौरव करणारी कविता माझ्या बोल अंतरीचे या काव्यसंग्रहातली आपण ऐकणार आहोत। महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कवयित्री सौ श्रद्धा बेलसरे मॅडम यांचे यजमान आणि निवृत्त महाराष्ट्र सरकारचे मोठे अधिकारी बेलसरे सर, श्रीनिवास बेलसरे सर यांनी या कविता संग्रहाची समीक्षा केली होती। ती लोकमतला, दैनिक लोकमतला प्रसिद्धही झाली होती आणि तीच समीक्षा कल्याणच्या एका पुस्तक परीक्षण स्पर्धेला पाठवली होती। तिथे त्याचा क्रमांक आला होता, पहिला क्रमांक आला होता आणि त्या कार्यक्रमाला बेलसरे उभयते आणि मी हजरही होतो। इतकी ती सुंदर समीक्षा होती। त्या समीक्षेमध्ये आजची जी आपण कविता, कारण मी आहे परिचारिका, या कवितेविषयी भरभरून लिहिलं होतं बेलसरे सरांनी। आज आता आपण कविता सुरू करूया। कविते शीर्षक आहे कारण मी आहे परिचारिका। रात्रंदिन करणे रुग्णांची सेवा, रात्रंदिन करणे रुग्णांची सेवा, कर्तव्य माझे हे मज आहे ठावा। रात्रंदिन करणे रुग्णांची सेवा, कर्तव्य माझे हे मज आहे ठावा। करीते आनंदे किती कष्ट होव जीवा, करीते आनंदे किती कष्ट होव जीवा। तक्रार नाही असे का तसे का, कारण मी आहे परिचारिका। औषध गोळ्या वेळेवर देते, औषध गोळ्या वेळेवर देते, ब्लड सलाईन बॉटल बदलते, आरोग्यसेवा अखंड राखते, आरोग्यसेवा अखंड राखते। तुमच्या हिताचे सांगते मी ऐका, तुमच्या हिताचे सांगते मी ऐका, कारण मी आहे परिचारिका। असो गरीब श्रीमंत रुग्ण, असो गरीब श्रीमंत, बाल अथवा वृद्ध, स्त्री असो वा पुरुष, स्त्री असो वा पुरुष, धडधाकट किंवा अपंग, सर्वांशी समानता सेवा करण्या मी बद्ध, सर्वांशी समानता सेवा करण्या मी बद्ध। आरोग्यसेवेची मी वाहते पताका, आरोग्यसेवेची मी वाहते पताका, कारण मी आहे परिचारिका। नित्य येती नवे रुग्ण, रुग्णालयात बरे होऊन रुग्ण घरी जातात, तसेच रोज येत असतात नवीन नवीन। नित्य येती नवे रुग्ण, जुने जाती पुन्हा सदनी, नित्य येती नवे रुग्ण, जुने जाती पुन्हा सदनी। डॉक्टरांच्या सूचनेनुरूप काम करते होऊन भगिनी, बघा आपण त्यांना सिस्टरच म्हणतोय।
डॉक्टरांच्या सूचनेनुरूप काम करते होऊन भगिनी, कारण त्या रुग्णांची सेवा एखादी बहिणीने करतो तशी करतात. सेवा माझी निरपेक्ष, कुठलीच अपेक्षा नसते. सेवा माझी निरपेक्ष राहते सुहास्यवदनी, सेवा माझी निरपेक्ष राहते सुहास्यवदनी. उरी दाबते माझ्या वेदना दुःखा. त्यांना वैयक्तिक किती दुःख असलं किंवा काही दुःखद खूपच असलं आणि त्या आपल्या कर्तव्यावर आले असल्या तर ते सांगत नाहीत, त्या रुग्णांची सेवा करतात. म्हणून उरी दाबते माझ्या वेदना दुःखा, कारण मी आहे परिचारिका, कारण मी आहे परिचारिका. यशस्वी शल्यकर्म, शल्यकर्म म्हणजे ऑपरेशन. यशस्वी शल्यकर्म हे डॉक्टरांचे यश, यशस्वी शल्यकर्म हे डॉक्टरांचे यश. समाधानी रुग्ण सगळे सोयरे होती खुश. कुठलंही शल्यकर्म व्यवस्थित यशस्वी झालं की माणसं आनंदात, पण डॉक्टरांना तेव्हा मदत त्या ऑपरेशन थिएटरमध्ये सगळ्या सिस्टर करत असतात, परिचारिका करत असतात. यशस्वी शल्यकर्म हे डॉक्टरांचे यश. समाधानी रुग्ण सगळे सोयरे होती खुश. मदतीस असते मी, मदतीस असते मी ठेवूनी सर्वत्र लक्ष. मदतीस असते मी ठेवूनी सर्वत्र लक्ष. उत्तम आरोग्यासाठी मी मार्गदर्शिका, उत्तम आरोग्यासाठी मी मार्गदर्शिका, कारण मी आहे परिचारिका, कारण मी आहे परिचारिका. रुग्ण बरा होतो म्हणून सर्व म्हणती थँक्यू डॉक्टर. रुग्ण बरा होतो म्हणती सर्व थँक्यू डॉक्टर. मी होते त्यावेळी दुसऱ्या रुग्णांसाठी तत्पर. रुग्ण बरा होता म्हणती सर्व थँक्यू डॉक्टर. मी होते त्यावेळी दुसऱ्या रुग्णांसाठी तत्पर. मन भरून येते जेव्हा, कधी मन भरून येते जेव्हा रुग्ण हाक मारतो अहो सिस्टर. सेवा शुश्रूषा माझ्या मनी वसे पक्का. शुश्रूषा सेवाभाव माझ्या मनी वसे पक्का. शुश्रूषा सेवाभाव माझ्या मनी वसे पक्का, कारण मी आहे परिचारिका, मी आहे परिचारिका. धन्यवाद मित्रांनो. आजची कविता आवडली तर लाईक शेअर करा. तुमच्या परिचित ज्या परिचारिका असतील त्यांना शेअर करा, त्यांना आनंद वाटेल, त्यांना काम करायचं बळ येईल. हे कवितेत त्यांचं जे गुणगौरव केलं आहे त्याने त्यांची उमेद वाढेल. आपल्या सेवेचं कोणतरी कौतुक करतो आहे, कोणाला तरी किंमत वाटते अशी त्यांची भावना होईल आणि त्या आणखी चांगली सेवा करतील. तर ही कविता आवडली तर लाईक शेअर कमेंट कराच आणि आपापल्या ओळखीच्या परिचारिका असतील, नात्यात असतील, मित्रांमध्ये असतील, मैत्रिणींमध्ये असतील त्यांना अवश्य पाठवा. आणि हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो अवश्य करा. आता पुन्हा भेटूया 19 मे रोजी. धन्यवाद.